26 दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफिज सईदच्या सुटकेसाठी पाकिस्तानातील नेते मंडळी एकवटली। पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आणखीन एक पुरावा समोर। परराष्ट्र व्यवहार संसदीय समितीची आज महत्त्वाची बैठक। परराष्ट्र सचिव विवेक मिस्त्री युद्धबंदीनंतरची परिस्थिती आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती देणार। ऑपरेशन सिंदूरच्या संसदीय शिष्टमंडळापासून तृणमूल काँग्रेस 4 हात लांब। खासदार युसुफ पठाण सहभागी होणार नसल्याची सूत्रांची माहिती, कारण अस्पष्ट। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज 3 देशांच्या दौऱ्यावरती रवाना होणार। नेदरलँड्स, डेन्मार्क आणि जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांना भेटणार। चर्चेमध्ये पाकिस्तानचा पर्दाफाश करणार। पाकिस्तानसाठी हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झालेली ज्योती मल्होत्रा आयएसआयच्या संपर्कात असल्याचा संशय। पाकिस्तानी व्हिसाच्या प्रयत्नात असणाऱ्यांवरती आयएसआयची करडी नजर। पाकिस्तानी अधिकारी दानिशचा अनेक भारतीय इन्फ्लुएन्सर्सशी संपर्क। ज्योती मल्होत्राच्या चौकशीत माहिती। ज्योतीच्या फोनमध्ये मिळाले पाकिस्तानी नंबर्स, तर यूट्यूबर मैत्रीण प्रियांकाचीही ओडिशामध्ये चौकशी। मदतीचा पुढचा हप्ता देण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानसाठी नवीन 11 अटी। भारताशी वाढत चाललेल्या तणावाच्या मुद्द्यावरही भाष्य। मध्य प्रदेशातील मंत्री विजय शहांच्या याचिकेवरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरती वादग्रस्त विधान केल्यामुळे आले होते अडचणीत। अशोका विद्यापीठाचे प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांना अटक। ऑपरेशन सिंदूर आणि कर्नल सोफियांबाबत केलं होतं वादग्रस्त विधान। काँग्रेस, खासदार ओवेसी आणि विविध शैक्षणिक संस्थांकडून अटकेचा निषेध। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीडच्या परळीमध्ये दाखल। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंकडून दादांचं स्वागत। दुपारी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जिल्हा विशेष न्यायालयामध्ये आज सुनावणी। सरकारी वकील उज्ज्वल निकमही उपस्थित राहण्याची शक्यता। शिक्षक भरती घोटाळा प्रकरण चौकशीसाठी नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन। राज्यस्तरीय एसआयटी स्थापनेच्या मागणीकडे मात्र अजूनही दुर्लक्षच। अमरावतीमध्ये राणा विरुद्ध खोडके वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर। महापालिका निवडणुका स्वबळावरती लढवण्याचं नवनीत राणांचं विधान, तर भाजपसोबत सहयोगी पक्ष असल्यास युती नाही। राणांच्या युवा स्वाभिमान पक्षावरनं खोडकेंचा टोला। मुंबई गोवा महामार्गावरती खेडजवळ कारचा भीषण अपघात। कार पुलावरनं 100 फूट खोल कोसळल्यामुळे 5 जणांचा मृत्यू। कार चालक गंभीर जखमी। राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज। कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरी बरसणार। मुंबईमध्ये कालपासूनच पावसाची रिपरिप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।